आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगतो. नगर जिल्ह्यामध्ये एक बलात्कार झाला होता कोपर्डीला. त्यावेळेस तिथं कुणीही गेलं नव्हतं. अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला. मी स्वतः पहिल्यांदा गेलो. अधिवेशन चालू होतं. दुसऱ्या दिवसापासून ते सर्व आरोपी अटक करेपर्यंत अधिवेशन सुद्धा चालू दिलं नाही. ही मराठा समाजाच्या प्रती आमची प्रामाणिक निष्ठा आहे. खरं तर मी ज्यावेळेस पालकमंत्री होतो आणि कुणबीचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, त्यावेळेस 80,000 कुणबीचे प्रमाणपत्र आपल्या या बीड जिल्ह्यात मिळालेले आहे. त्याचं रेकॉर्ड सुद्धा आहे. तेही आपण तपासून पाहू शकता. मंत्री म्हणून मला ज्यावेळेस त्यांचं उपोषण सोडायला लावलं मनोज जरांगेंचं, त्यावेळेस माझ्या हाताने त्यांनी एकदा उपोषण पण सोडलं. तसं माझं त्यांचं काही वैर नाही. जीवनामध्ये कधीच 17 तारखेची सभा सोडता मनोज जरांगेच्या विरोधात मी एका शब्दानेही बोललेलो नाही. एक आरोपही केला नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये एकीकडे आपण सर्व समाजाला, 18 पगड जातीला, बहुजन समाजाला सोबत घेऊन जात असताना हा व्यक्ती कसाच आता आवरत नाही. म्हणून यालाच पूर्णपणानं राजकीय, सामाजिक एवढंच नाही तर मनोज जरांगेंना वाटतं की धनंजय मुंडे या पृथ्वी तलावरच नसावा. यासाठी ही धडपड आहे. मी 17 तारखेच्या सभेत सुद्धा त्यांना 2च प्रश्न विचारले होते. त्या 2 प्रश्नाचे उत्तर आतापर्यंत या ठिकाणी मिळालेले नाहीत. माझी विनंती आहे माध्यमांना की हे 2 प्रश्न पुन्हा एकदा आपण विचारा. आपण लोकशाहीचे 4था स्तंभ आहात. मी पहिला प्रश्न विचारला होता की मराठा समाजाला खरंच ओबीसी मध्ये जाऊन फायदा आहे का ईडब्ल्यूएस मध्ये जाऊन फायदा आहे? आणि याचं खरं भरं 12.5 कोटी जनतेच्या समोर त्यांनी यावं, आम्ही येतो. महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर एकदा होऊन जाऊ द्या की फायदा ईडब्ल्यूएस मध्ये, फायदा ओबीसी मध्ये. त्याचं उत्तर नाही आलं.